तर बातमी येते कोल्हापूरमधून। कोल्हापूरमधील ढोल ताशांची गर्जना म्हणून ओळखलं जाणारं कोल्हापूरमधील सर्वप्रथम ढोल ताशा पथक करवीर गर्जना हे ढोल ताशा पथक गणेशोत्सवासाठी कमरेला ढोल कसून जोमानं तयारी करताना आपल्याला सगळ्यांना दिसतं। नमस्कार, मी शुभम राज। तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पाहूयात ही विशेष बातमी। सण समारंभ साजरे करण्यात कोल्हापूरकर नेहमीच अव्वल मानले जातात आणि त्यातच या रांगड्या कोल्हापूरचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथली गणेशोत्सवाची तयारी। कोल्हापूर शहरासह कोल्हापूरच्या नजीकच्या गावांमध्येही गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळ तसेच वाद्यपथकही आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या प्रमाणात जोरदार तयारी करताना दिसतायत। याचाच आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी पोचलेले आहेत कोल्हापूरमधील ढोल ताशांची गर्जना म्हणून ओळखलं जाणारं करवीर गर्जना ढोल ताशा पथकाच्या सरावाच्या ठिकाणी। जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रविराज कांबळे यांच्याकडून। रविराज, सध्या कोल्हापुरात गणेश उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे। त्याचबरोबर गणेश उत्सव म्हटलं तर ढोल ताशा पथके समीकरणच येतं आणि ढोल ताशा पथकांची देखील तयारी येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आहोत कोल्हापुरातील आंबेवाडी परिसरामध्ये। या ठिकाणी कोल्हापुरातील सर्वात पहिलं करवीर गर्जना पथक याची तयारी नेमकी कशी सुरू आहे हे जाणून घेऊयात त्यांच्या सदस्यांकडून। काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे तुमची? गणपती आता अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपलाय आणि गेले आम्ही 1.5 महिना तयारी करतोय गणेशोत्सवासाठी आणि आता सगळी तयारी जवळपास फायनल टप्प्यात आलेली आहे आणि आता इथून पुढे आमची वादनंसुद्धा सुरू होतील। 1 तारखेपासून आपलं वादनसुद्धा सुरू होतं आहे। 1 पासून आपली 17 तारखेपर्यंत वादनं आहेत आणि बऱ्यापैकी आता सगळी प्रॅक्टिस, सगळा सराव, सगळी मुलं तयार झालेली आहेत वादनासाठी। आपल्याकडे जवळपास आता 200 वादक आहेत आणि 15 वर्षापासून आपल्याकडे 40-45 वर्षापर्यंतचे सगळे वादक आहेत। आपल्या इथे कसं आहे, ताशावादक, ढोलवादक, ध्वजधारी, टोलवादक, झांजवादक असे वेगवेगळे प्रकार आहेत। त्यामध्ये आपण 15 वर्षाच्या वयापासून मुलांपासून आपण ताशा, ढोल, झांज हे आपण देत असतो। त्यानंतर आपले 40-45 एजचे पण ढोलवादक आहेत आपल्याकडे। त्यामुळं आपण सरावातून त्यांना सगळ्यांना तयार करत असतो आणि आमचा जवळपास 1.5 महिना आम्ही तोच सराव करतो की त्यांना गणेशोत्सवाच्या मिरवणुकांसाठी आपल्याला तयार करायचा आहे। आमच्या वर्षभरात फक्त गणेशोत्सवाच्या आधी 1.5 महिना फक्त सराव असतो। त्यानंतर आपण सराव स्पेशली असा कुठला घेत नाही। आपण गणेशोत्सव झाल्यानंतर आमची शोभायात्रा असते गुढीपाडव्या दिवशी, ते पण असतात। शिवजयंतीचे वादन असतात। महालक्ष्मीच्या आपण रथोत्सवासाठी वाहनासाठी सुद्धा वादन करतो आणि आधेमध्ये आपले जर म्हणजे शिवजयंती असेल किंवा पालखी सोहळे असतील तर त्यासाठी आपण आता बघायला गेलं तर सध्या डॉल्बीचा म्हणजे दणदणाट जास्त आहे। त्यामुळं बाहेरून म्हणजे बाहेरच्या गावाहून म्हणजे कर्नाटक असेल किंवा आसपासच्या गावातून ढोल पथकांना एवढी मागणी आली की कोल्हापुरातलं असं एकमेव पथक आहे जे करवीर गर्जना ढोल ताशा पथक की ह्यावेळी 17 वादनं करतं आहे आणि अशी वादनं आहेत की ती सकाळी आणि संध्याकाळ पण वादनं आहेत। कोल्हापुरातलं पहिलं आणि मानाचं पथक असं आहे की आमचं की सगळ्यात जास्त म्हणजे ह्या वेळेला 17 वादनं आहे आणि ही सगळे जे वादक लोक तुम्हाला दिसतात हे जवळजवळ 2.5 महिने ह्या म्हणजे या क्षणांची वाट बघतायत की केव्हा गणेशोत्सव येतो आहे आणि आम्हाला केव्हा पहिला ठोका वाजवायला मिळतो आहे। ही सगळे वादक त्या उत्सुकतेत सगळेजण असतात। तरी आता आपल्याला टोटल काउंट आहे 150+ काउंट आहे टोटल पथकाचा। तसं जर आम्ही जर ॲट अ टाईम 2 वादनं असतील तर सकाळी आम्ही 75, संध्याकाळी 75 असं 2 ट्रूप आमचे डिवाईड होतात। त्याला प्रत्येकाचे मॅनेजमेंट वेगळं असतं। प्रत्येकाचे म्हणजे की जे काही ग्रुप लीडर्स आमचे नेमलेले आहेत ते सगळे वेगवेगळे असतात सगळे आपले। सगळे वादक आणि जे म्हणजे आमचे कोल्हापुरातले सगळे वादक असतील किंवा सगळे मंडळ असतील सगळे आम्ही गणेशोत्सव गाजवायला तयार आहोत आणि करवीर गर्जना ढोल ताशा पथक हे आता आणि भविष्यातही म्हणजे जसं आमचं नाव टॉपला आहे तसं आम्ही कायम करतो टॉप
गेले 3 वर्ष झालं वादक करते. मला आवड होती म्हणून मी इथे जॉईन झाले होते, पण आता ते खूप म्हणजे अंगवळणी झालं आहे माझ्यासाठी हे. इव्हन आम्ही सराव जरी चुकवला तरी असं वाटतं की यावं सरावाला म्हणून, एवढंच. बाकी मी फॅशन डिझायनर आहे आणि मी वर्क फ्रॉम होम करते, म्हणजे मी फ्रीलान्सिंग वगैरे करते. मी आताच नवीन जॉईन झाली आहे आणि आमची प्रॅक्टिस सुरू आहे गणपतीची आता, आणि एकदम छान सराव सुरू आहे, प्रॅक्टिस वगैरे आमची. पुढे आता परत असं आता पुढे परत मिरवणूक वगैरे आहेत, त्यामुळे आता मी 8 वर्ष झाली पथकात आहे. हो, आता माझं कसं ऑफिस आहे, 6:30 वाजता माझं ऑफिस सुटते. त्याच्यानंतर आम्ही इकडं संध्याकाळी 10 वाजता घरी जातो आहे प्रॅक्टिसून. तर म्हणजे दरवर्षी आम्ही गणपती बाप्पासाठी सगळं हे करतो. मी आता 1 महिना झाला येतो आहे वादन शिकायसाठी. एक्सपिरियन्स हा मस्त आहे. माझं नाव श्रेया युवराज जोशी. मी 8 वर्ष झालं पथकामध्ये आहे. ॲक्च्युली गणेश उत्सव हा आमच्यासाठी वादकोत्सव असतो. ह्या दिवसाची आम्ही खूप 2.5 ते 2 महिने आम्ही सराव करून वाट बघत असतो आणि आमच्याकडे दरवर्षी नवीन 50 ते 60 वादकी जॉईन होत असतात. नमस्कार, माझं नाव ऋतुराज राजू जोशी. मी या पथकाचा सदस्य आहे 2016 पासून. यंदा जे आपले खास आकर्षण जे असणार आहे ते आपल्याला 17 तारखेला विसर्जन मिरवणुकीला पाहायला मिळेल. विसर्जन मिरवणुकीसाठी आपल्याला त्याची तयारी चालू आहे. ही सगळी आत्ता तुमच्यासमोर आहे. आपल्या इथं जवळपास 150 ते 200 पूर्ण वादक आहेत. ही सगळी टीम मॅनेज आपण सगळी कमिटी मेंबर्स करतो आणि या सगळ्यांची मोलाची साथ आहे आपल्याला आणि हे वादन त्यांच्यामुळं पार पडतं आहे. परंपरेचं महत्त्व देखील या ढोल ताशा पथकांच्या माध्यमातून सांगण्यात येते आणि अशा प्रकारे करवीर गजना पथकाची ही तयारी सुरू झालेली आहे. कॅमेरामॅन केतन काडेसह मी रविराज कांबळे, तारा न्यूज, कोल्हापूर.